नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. जरा जिवंतिका पूजन. श्रावण महिना आणि जरा जिवंतिका पूजन. श्रावण महिन्याच्या शुक्रवारी जिवती मातेची पूजा करतात. तर ही जिवती माता म्हणजे काय? तर याला वरदलक्ष्मी असेही व्रत असेही म्हणतात. तर श्रावण महिन्याच्या शुक्रवारी ही जिवतीची पूजा म्हणजे बाळाच्या आईची पूजा करतात. तर एक असती जिवती माता आणि दुसरी असती सटवी. तर सटवाईपासून बाळाला धोका असतो. यासाठी आपल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी आपलं बाळ कुठेही असू, कोठेही असू आपलं बाळ, तरी आपल्या बाळाचं कुठेही गेलं तरी रक्षण व्हावं यासाठी जिवती मातेची पूजा प्रत्येक आई आपल्या बाळाच्या रक्षणासाठी श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी जिवती मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. हे जिवतीचं व्रत आहे. जरा जिवंतिका पूजन म्हणून हे श्रावण महिन्याच्या 4 शुक्रवारी किंवा 5 शुक्रवारी हे जिवती मातेचं व्रत प्रत्येक आई आपल्या बाळासाठी करते. जिवतीची पूजा करून तिला औक्षण करून आणि आपल्या बाळाला औक्षण करते. किंवा आपली मुलं जरी मोठी झाली तरी ज्या दिशेने असेल त्या दिशेने अक्षता टाकून जिवती मातेला प्रार्थना केली जाते की जिथं माझे बाळ असेल तिथे सुखात राहो, अशी पूजा केली जाते. या जिवतीच्या कहाणीचा अर्थ असा आहे की चातुर्मास कहाण्या संग्रहामध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा काही स्त्रियांची बाळं जन्मताच बाळं मरतात. तर अशा वेळेस आजकालच्या युगात असं बऱ्याच ठिकाणी चाललेलं असतं. अशा वेळेस जिवतीच्या पूजनाने आपल्या बाळाचं, भले ते गर्भाशयात असो किंवा मोठं असो छोटं असो, जगात वावरत असो किंवा गर्भाशयात असो, तर बाळाचं रक्षण करावं. आजच्या या कलियुगात जर काही स्त्रियांना गर्भपात होत असेल किंवा चुकून संततीपासून ते वंचित असतील तर त्यांनी हे जरा जिवंतिका पूजन अगदी विश्वासाने करावं. म्हणजेच काय, जेव्हा सटवाई आणि जिवती एकत्र येतात, सटवी म्हणजे बाळाचं रक्षण करू शकत नाही, तेव्हा जिवती बाळाचं रक्षण करते. असं चातुर्मासाच्या कहाणीच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की जिवती ही बाळाचं, आपल्या अपत्यांचं रक्षण करणारी देवी आहे. म्हणून श्रावण महिन्यात विशेष करून हे जिवतीचं 4 शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केलं जातं आणि आपल्या बाळाच्या सौख्यासाठी, बाळाच्या आयुष्यासाठी जिवतीकडे आशीर्वाद मागितला जातो, जीवन मागितलं जातं, सौख्य मागितलं जातं. प्रत्येक आई आपल्या घरोघरी ही जिवतीची पूजा, जरा जिवंतिका पूजन म्हणून ही जिवतीची पूजा करते. तर ह्या जिवतीच्या पूजनाने आपल्या बाळावरील येणारी संकटे किंवा अपघात किंवा आणखीन काही त्रासापासून आपल्या बाळाचं संरक्षण होतं. अशी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. त्यामुळे सर्व स्त्रिया, सर्व आया आपल्या घरी जरा जिवंतिका पूजन म्हणजे जिवतीची पूजा करून जिवतीला नैवेद्य दाखवतात, आघाडा दुर्वा वाहतात
आणि माळवस्त्र वाहिली जिवती देवीला माळावस्त्र वाहिली जाते आणि मनोभावे श्रद्धापूर्वक आरती आणि पूजा करून जिवतीकडे आपल्या बाळाच्या सौख्यासाठी, आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. म्हणून दर श्रावण महिन्यात 4 शुक्रवार किंवा 5 शुक्रवार ही जरा जिवंतिका पूजन हे जरूर करावे आणि आपल्या बाळाच्या सौख्यासाठी आशीर्वाद मागावेत. म्हणून जिवंतिका पूजन असं म्हणतात. काही ठिकाणी याला नागोबा नरसोबा म्हणतात. पंचमीच्या पूजेसाठी वापरला जातो. पण खरे पाहता पंचमीच्या पूजेसाठी वापरला जाऊन शिवाय जरा जिवंतिका पूजन, शुक्रवारची पूजा, वरदलक्ष्मी व्रत असेही या पूजेला म्हटले जाते. म्हणून श्रावण महिन्यातले 4 शुक्रवार, 5 शुक्रवार महत्त्वाचे मानून ही शुक्रवारची जरा जिवंतिका पूजन आपल्या बाळाच्या समृद्ध आयुष्यासाठी आणि चिरकाल आयुष्यासाठी जिवती देवीकडे प्रार्थना करून प्रत्येक आई आपल्या बाळाच्या सौख्यासाठी प्रार्थना करत असते. अशी ही जिवतीची पूजा श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी केली जाते आणि आपल्या बाळाच्या सौख्यासाठी, दीर्घायुष्यासाठी जिवतीकडे प्रार्थना केली जाते आणि तिच्याकडे आशीर्वाद मागितले जातात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.